सेवानिवृत्त कॅप्टन गोपाळ ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून गंभीर आरोप केले आहेत। व्हिडिओमध्ये त्यांनी एका व्यक्तीवर प्रभाग बदलून राजकीय फायदा मिळवण्याचा आरोप केला आहे। ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीने प्रभाग क्रमांक 10, 11, 9 आणि आता 8 बदलवून नगरसेवक पद मिळवण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांनी कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरणांमध्ये कथित सेटिंग आणि विकास कामांच्या नावाने आर्थिक अनियमितता केली असल्याचे सांगितले आहे। तरी या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। स्थानिकांमध्ये प्रभाग बदलण्यामागील कारणांवर चर्चा सुरू आहे। वाना डोंगरीतील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाना डोंगरी। वाना डोंगरीतील 1 ते 12 प्रभाग मधील सर्व माझ्या बहिणी, आई, वडीलधार, भाऊ, लहान मुलं यांना कॅप्टन गोपाळ ठाकरे रिटायर यांच्याकडून नमस्कार। मी आपणास सांगू इच्छितो, वाना डोंगरीचा भूमाफिया गुंडा याला पुत्रमोह, पोट भरायचं साधन, योग्य ते प्रभात बघत आहे। कधी 10, कधी 11, जिथं विरोध झाला तिथून 9, नाही तर मग 8। वाना डोंगरीचे रहिवासी लोक लक्षात ठेवा, ह्या भूमाफ्याने बोधले लेआउट, राधिका विहार, क्या अपना नर्मदा 1, 2, 3, 4 शिवालया, जे काही ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये लेआउट पडले, त्यानंतर नगर परिषद अंडर गेले, त्यानंतर MMRD सँक्शन, त्यानंतर प्लॉट धारकांना जेव्हा प्लॉट दिले तेव्हा ग्रामपंचायत असताना दिले, नगर परिषद बनली त्यानुसार RL, MMRD नुसार डेव्हलपमेंट चार्ज प्लॉट धारकापासून घेतलेला आहे, परंतु डेव्हलपमेंट ग्रामपंचायतचं ह्याच्यात घोळ आहे। हा घोळ इलेक्शन नंतर तुम्हाला समजून जाईल। हा घोळ मी तुम्हाला जेवढे काही प्लॉट धारक आहे हे करून दाखवेलच, नाही तर मी एकटा आहेच, जे माझं लेआउटमध्ये आहे ते तर मी करणारच, बाकी करेल नाही करेल, पण भ्रष्टाचार मुक्त वाना डोंगरीसाठी आवाज माझा उठतच राहील, हे मी तुम्हाला सांगते। भाईवर बहिणो, भूमाफियाचं पुत्रमोह, पोट भरायचं साधन म्हणून राजकारण, समाजकारण याला मालूम नाही, समाजसेवा याला मालूम नाही, दिखावा, देवाची भक्ती, त्याच्यात लूटमारी, लाखो घ्यायचे, हजारो लावायचे, वाचलेले आपल्या घरात खायचे। त्यामुळे हा भूमाफिया ज्या काही प्रभागात आपल्या पुत्रमोहमध्ये त्याला तिकीट मिळणारच, मिळाली तर आपण लक्ष ठेवा का इथं आलाच का हा, त्याचं पारंपरिक वोट त्याला मिळू शकत नाही, कारण परिवारामध्येही गदर केलेला आहे। कोणाची शेती विकली भाऊबंदाची, त्याच्यात गॅप ठेवली, बिल्डरसोबत भेटला, बहिणीला उचकावून केस करायला लावणं, त्यानंतर त्याच्यात कॉम्प्रोमाइजमध्ये कमिशन खाणं, कॉम्प्रोमाइज केल्यानंतर रजिस्ट्रीमध्ये कमिशन खाणं, अशा प्रकारे स्वतःच्या भाऊबंदीत जो माणूस सोडू शकत नाही तो तुमचा कधी होऊ शकेल का? भावाला त्याने सोडलं नाही आहे, हे मी हकीकत सांगत आहे। त्यामुळं 1 ते 12 प्रभातवाले लक्षात ठेवा, मी 3 प्रभागाची लिस्ट घेऊन ठेवली होती की अपक्षाच्या अपोजिट टाकेल, परंतु मला कळून नाही राहिलं, कधी 10, कधी 11, कधी
8, कधी 7, कधी म्हणतात की राजूनगर. आता मी किती लिस्ट घ्यायच्या, माझ्याकडे 3 लिस्ट तर येऊन चुकल्या आहे. मी वेटिंगवर आहे. हा कुठून फॉर्म भरतो, काढून राहिला नाही आहे. म्हणून शेवटी मी हे पर्याय घेतला आहे. मला जेव्हा कळेल मी तेव्हाच फॉर्म भरेल, ऑनलाईन करेल. यांचे मोठे मोठे लीडर आकाचे बाका राहू द्या, काही फरक नाही पडत. अधिकार तुमच्याजवळ आहे. तुमचा अधिकार द्यायचा कोणाला तो तुमच्याच जवळ आहे. कोणी कोणाचं घर घेऊन चालत नाही. परंतु चांगलं शासन चांगला माणूस देऊ शकते, ते तुम्ही बघून चुकले आहे. जो भ्रष्टाचार आहे वानाडोंगरीमध्ये, नगर परिषदची बिल्डिंग 5 वर्ष बनली, जो ठेका दिला त्याच्यात 20% इंक्रीज. ज्याला लागत अगर 50 लाख असेल तर 1 करोडवर जाते. हा यांचा व्यवहार आहे. आओ आणि आपलं पोट भरो नगर. त्यासाठी हा भूमाफिया पुत्रमोह. कारण घरात कमाई कोणाची नाही आहे, घरात प्रॉपर्टी नाही आहे, परंतु पेट्याच्या पेट्या आता ह्या 5 वर्षात घराच्या अंदर दाबून ठेवल्या. त्या तो खाऊन घे पहिले भूमाफिया, नंतर अजून पेट्या टाकायची कोशिश कर. म्हणून मी वानाडोंगरीतील 1 ते 12 प्रभातांना विनंती करतो, ह्या भूमाफियाचं पुत्रमोह म्हणून तुमच्या जो प्रभागात येईल याचं चांगल्या प्रकारे मी येईल तिथेच आपण स्वागत करू, चांगल्या प्रकारे करू. लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वानाडोंगरी. वानाडोंगरीवरून सागर पडोळे यांची रिपोर्ट.